पुण्याला नेलं, मुंबईला नेलं. आता थंडीचे दिवस आहेत तर थोडी शेका लागते. शेका हे शेका लागते बंद. याच्यात शेगडी आहे इकडे, हे कशी शेका लागते. मग शेकली की तालावर येते. काही काही लोक कसे ऐकून सांगून ऐकत नाही, तसं या खंजिरीला शेका लागते. ढिली पडली की शेक. हे चांगले वेगवेगळे. हिला डिमळे म्हणतात कुटी कुटी. या खंजिरीचं चांबळ आहे बकऱ्याचं. बकरा काय रुपये किलो आहे रे पोरो बकरा? तुम्ही नका बोलला दादा, लहान आहात. लहान पोराईसाठी प्रश्न आहे. तुम्ही काय लहान आहात का दादा? तुम्ही तर लहान लहान लेकरं तयार करायला कारखाना. बोलू नका दादा म्हणतात. लहान पोरं बोलतील ना. पोरो काय रुपये किलो आहे रे बकरा? 600. बरं झालं बकरा खाणारी ना चांबड्या सकट नाही खाल्लं. चांबळही भेटलं नसतं आम्हाला वाजवेले. पण इथं नाही खात म्हणा कोणी. इथं दारू नाही पेत कोणी. इथं कोणी मांस खात नाही. या गावात कोणी गांजा वळत नाही. या गावात कोणी वरली मांडत नाही. या गावात कोणी पाण्याच्या नळापाशी भांडत नाही. एकदम सुंदर गाव आहे रे बाबा. मी तुमच्या गावातलं उद्या गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात सांगेन की हे लहारी गाव चांगलं गाव आहे बाबा. रोडवरचं गाव आहे. सुंदर कला आहे. मला कुठं नाही नेलं रे बाबा. मी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, पण गरीबाचा पोरगाव, शेतकऱ्याचा पोरगाव, रात्रंदिवस कमाल कष्ट करणाऱ्याचा पोरगाव. आणि तुम्ही मातीत बसायला आले ते गरीबच आहे. इथं काय साहेबाची साहेबी नेते काय मावशी मातीत बसले. त्याचे दिवसभर शांती आवला. फिनिशिंग, ड्रेसिंग, सर्व्हिसिंग, फिनिशिंग. साहेबाची साहेबी इथं कीर्तनाला ऐकत नाही, येत नाही. तिला शरम लागते. तिला वाटते हा काय आपला कार्यक्रम होय काय महाराष्ट्रातला. अजून काय जातीवाद गेला काय? अजूनही शिकवल्या जाते. 4थीच्या वर्गात एकटेचा धडान आजही गावाच्या बाहेर आहे मारवा. अजून काय गेला काय जातीवाद? ज्याले जातीवादाचा चटका लागेला त्याले माहित आहे अजून जातीवाद गेला काय. जातीवाद नाही गेला रे बाबा. जातीवाद जर केला असता तर आपल्याला आमंत्रण केलं असतं ना. मग हो मंदिर बांधत आता नवीन आमंत्रण दिला होता. नाही रे बाबा, जातीवाद गेला नाही या देशातला. जातीवाद तो जात नाही. अरे गरिबी श्रीमंती हा भेदभाव आहे. जातीवाद हा भेदभाव आहे. आणि तुम्ही मायबाप हे गरीब आहे म्हणून पवनपालचं कीर्तन ऐकायला आले. साहेबाची साहेबीन येथे इथं मातीत बसले. ते तर दिवसभर ड्रेसिंग, सर्व्हिसिंग, फिनिशिंग. मग टाकते डांबर, मग फिरू ते काय टाकते, मग टाकते गिट्टी, मग फिरवते रोलर. मग नवरा घरी आला की मग म्हणते का कशी दिसतो मी आता? मी कशाला आरशात पाहू ग, येऊन पाय ना कापूस वेचायला कसा मन का दुखते तर. अरे रोड न पहा तुम्ही. सकाळी सकाळी कोणत्या बाया असतात आणि कोणते माणसं असतात. दिवसभर भांडे घासणाऱ्या बाहेरून तिच्या